नमस्कार, माझे नाव ऋषिकेश विश्वनाथ नवले. नमस्कार, माझे नाव सोनाली ज्ञानेश्वर पवार. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सुदामवाडी. आमच्या उत्पादन सेवेचे नाव ई-प्लेट म्हणजे इको फ्रेंडली प्लेट. आम्ही सोडत असलेली समस्या. आजकाल वेगवेगळ्या कार्यक्रमात आपण बघतो की प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या प्लेट्स, ग्लास किंवा वाट्या वापरतात व त्या वाट्या जेवण झाल्यानंतर कचऱ्यासोबत इकडे तिकडे विखुरल्या जातात व त्या वाट्या जनावरे खातात व त्यांना त्रास होतो व मानवही त्या प्लेट्समध्ये जेवल्यामुळे मानवालाही खूप सारे आजार होतात, उदाहरणार्थ कॅन्सर. व यावर उपाय म्हणून आम्ही ई प्लेट्स बनवायचे ठरवले. यावर सोल्युशन म्हणून आम्ही मकाच्या कणसांच्या पानांपासून ई-प्लेट बनवण्याचे ठरविले. तर आम्ही सर्वात पहिल्यांदा मकाच्या कणसाची पाने घेतली, ती धुवून काढली, ती धुतली, कोवळ्या सूर्यप्रकाशात वाळवली, नंतर ती कॉम्प्रेशन मशीनमध्ये टाकली आणि तिला प्रेस केलं. नंतर तिला आकार प्राप्त झाल्यानंतर मी ती कट करून घेतली आणि अशा पद्धतीने आमची ई-प्लेट तयार झाली. अच्छा. ई-प्लेट्स हे तुम्हाला बनवण्याचं कसं सुचलं? आम्ही आजकाल वेगवेगळ्या कार्यक्रमात बघितलं की या थर्मोकॉल किंवा प्लास्टिकच्या प्लेट बनवतात व त्या जेवणासाठी वापरतात व ही जी भाजी असते, आपण जी भाजी खातो ती भाजी काही वेळेस गरम असते व ती भाजी त्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये टाकल्यानंतर त्या प्लास्टिकच्या प्लेटची ती गरम भाजी असल्यामुळे ती विषारी पदार्थ त्या भाजीमध्ये उतरतात व त्यामुळे आजार होतात. ते आजार टाळण्यासाठी आम्ही ई प्लेट बनवायची ठरवली. अगदी बरोबर, छान. ई प्लेट्स बनवण्यासाठी तुम्हाला म्हणजे कोणाकडून मदत मिळाली की तुम्ही स्वतः शोधलं? आम्हाला मदत नाही मिळाली. आम्ही गुगलवर यूट्यूबवरती सर्च केलं आणि पाहिले की व्हिडिओ पाहिले एक दोन आणि नंतर मग आम्ही घरी प्लेट तयार केली. अच्छा, घरी तुम्ही प्लेट बनवली. ही ई प्लेट बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः किती खर्च आला? आम्हाला एक प्लेट बनवण्यासाठी 31 पैसे खर्च आला. अच्छा. व आमचं रॉ मटेरियल आहे 5 पैसे. पॅकिंग खर्च आमचा आलेला आहे 5 पैसे. जागा 5 पैसे खर्च आला आहे. ब्रँडिंगचा खर्च 5 पैसे व आमचा कामगारांचा रोजचा पगार आहे 350 रुपये. लाईट बिल 5 पैसे, वितरण 3 पैसे व खड 5 पैसे. हे सर्व मिळून आमचे एका प्लेटचा खर्च आलेला आहे 31 पैसे. अच्छा. आणि मग आता तुम्ही हे जे प्लेट्स बनवले आहे, वाट्या बनवल्या आहेत, तर ह्या तुम्ही कशा मशीनच्या द्वारे बनवल्या आहेत का? नाही, आम्ही अजून मशीन घेतलेलं नाही आहे. आम्ही मशीन घेणार आहोत व आम्ही वाट्या 2 प्लेट व 2 वाट्यांच्या साह्याने बनवलेल्या आहेत. साह्याने बनवलेल्या आहेत. अच्छा. कॉम्प्रेसर आम्ही हाताने दाबलेला आहे त्याला. हां. अच्छा. आता ह्या तुम्ही ज्या प्लेट्स बनवलेल्या आहे, आता याचं तुम्ही विक्री कशी करणार, त्याची जाहिरात कशी करणार? आम्ही याची जाहिरात यूट्यूब, इन्स्टा, व्हॉट्सॲप तसेच आम्ही डोर टू डोर म्हणजेच पाणीपुरीवाला, पोहेवाला, भजीवाला यांच्या स्टॉलकडे जाऊन आम्ही त्यांना या प्लेटचे महत्त्व सांगून देणार आहोत आणि मग ते आमची प्लेट विकत घेतील. अच्छा. अशा पद्धतीने आम्ही जाहिरात करणार आहोत. हां. तुम्ही ह्या तुमच्या प्लेट्स किराणा दुकानावर पण विकू शकतात. हो. कारण किराणा दुकानामध्ये हे जे छोटे छोटे धंद्यावाले लोक असतात, पाणीपुरीवाले, वडापाववाले, हे दुकानदारांकडून त्या प्लेट्स आणि थर्माकॉलच्या वाट्या वगैरे नेत राहतात. तर तुम्ही हे किराणा दुकानदाराला सुद्धा याचं महत्त्व पटवून देऊ शकता. हां, बरोबर. तुमचं ब्रँड टॅगलाईन काय आहे? आमची ब्रँड टॅगलाईन इट नॅचरल, यूज नॅचरल विथ ई प्लेट्स ही आहे. अच्छा. तुम्ही ह्या ज्या प्लेट्स बनवलेल्या आहेत, याची किंमत तुम्ही मग केवढ्याला लावलेली? एक प्लेट तुम्ही केवढ्याला विकणार? आम्हाला एक प्लेट बनवण्यासाठी 31 पैसे खर्च आलेला आहे, म्हणून आम्ही एक प्लेट 1 रुपयाला विकणार आहोत. जर एक प्लेट घेतली तर आम्ही 1 रुपयाला लावू आणि जर
म्हणजे जर 25 नग 100 नग जर घेतली तर आम्ही पैसे नक्कीच कमी करू. हां, कमी करणार आहे. जर 100 नगांचं तुमचं एक पॅकिंग घेतलं तर तुम्ही केवढ्याला देणार ते? तर आम्ही ते 80 रुपयाने देऊ. 80 रुपयाला देऊ. मग आता तुम्ही हे जे पॅकिंग बनवलेलं आहे ही किती नगाचं पॅकिंग आहे? हे 25 नगाचं पॅकिंग आहे. मग हे 25 नगाचं पॅकिंग आहे तर हे पॅकिंग तुम्ही केवढ्याला देणार? आम्ही याच्यावरती 5 रुपये सूट देणार आहोत. 5 रुपये. हां, म्हणजे हे तुम्ही केवढ्याला 20 रुपयाला विकणार का? हो. 20 रुपयाला 25 नग. अच्छा, ठीक आहे.